आज मी तुम्हाला ट्रायसेप कसा करायचा आहे याच्याबद्दल दाखवणार आहे. तर ट्रायसेप मध्ये फॉर्म चेक करायचा. फॉर्म चेक करत असताना एक नेहमी लोक चूक करतात जास्त हिप पुश करून नेहमी एका वियर्ड फॉर्म मध्ये येतात. हे खूप फनी वाटतं आणि दिसणाऱ्याला खूप वियर्ड वाटतं. तर राईट अँगल मध्ये या, फक्त अप्पर बॉडी पुढे शिफ्ट करा जेणेकरून तुमचा वेट बॅलन्स होईल. जेव्हा वेट बॅलन्स होईल तेव्हा फक्त एल्बो शोल्डरच्या अलाइनमेंट मध्ये घेऊन या. शोल्डरच्या अलाइनमेंट मध्ये आला, जितकं जोरात तुम्ही प्रेस करू शकता तितकं जोरात करत जावा. घेताना सावकाश आणि घेताना जोरात. एक स्ट्रिक्ट फॉर्म आहे, फक्त यात एल्बो पुढे मागे जाता कामा नाही. फिक्स ठेवायचंय आणि खाली पुश करायचं. यात हिप मुवमेंट बाहेर काढायची गरज नाही, फक्त अप्पर बॉडी पुढे ठेवायची आणि प्रेस करायची. सिंपल आहे. हा एक बेस्ट फॉर्म ऑफ आयसोलेशन एक्सरसाइज आहे. याला जितकं तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला शोल्डर प्रेस, बेंच प्रेस किंवा तुम्ही डबल वर डिप्स मारता यात तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल. तर आता एक दुसरी एक्सरसाइज दाखवणार आहे. ती पण एक आयसोलेशन एक्सरसाइज असणार आहे. ती असणार ओव्हरहेड एक्सटेन्शन. चला आता दाखवतो. डोक्यावरती डंबल असेल पूर्णवर, एल्बोज एका पोझिशनवर लॉक करायचे आणि जितकं डेप्थ मध्ये खाली जाता येईल तितकं खाली जायचं. एक स्ट्रिक्ट फॉर्म मध्ये करायचं आहे. हे सुद्धा एक बेस्ट आयसोलेशन एक्सरसाइज आहे. हे बघा, खाली जाताना स्लो जायचं, वर नेताना जोरात, जेणेकरून तुमच्या तिन्ही ट्रायसेप हेड्सवर एक समान प्रेशर पडेल. तर बघितलं, एक कॉमन एक्सरसाइज आहे. फक्त स्ट्रिक्ट फॉर्म मध्ये केलं तर बेटर इम्पॅक्ट पडेल त्याचा. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवणार एक कंपाऊंड एक्सरसाइज ही ट्रायसेप साठी असेल. तर आपण जो बेंच प्रेस करतो त्याच्यावर आपल्याला खूप क्लोजली बेंच प्रेस करायचं आहे. तर चला दाखवतो. करेक्ट फॉर्म मध्ये घ्यायचंय. कायम डोक्या 12 मीटर डोकं असेल, पाय क्लोज ठेवायचे आणि एका शोल्डर पीठच्या थोडस आत तुम्हाला घरी पकडायचं. तर जसं की मी आता तुम्हाला दाखवलं, हे कंपाऊंड एक्सरसाइज आहे. कंपाऊंड एक्सरसाइज मध्ये तुम्ही एकपेक्षा जास्त जॉईंट यूज होतात आणि यात मल्टिपल मसल वर्क होत असतात. त्यात ट्रायसेप, चेस्ट आणि शोल्डर हे तिन्ही एक साथ वर्क होत असतात. तर ट्रायसेप मध्ये आतापर्यंत मी तुम्हाला 2 आयसोलेशन एक्सरसाइज दाखवले आणि आता ही आहे कंपाऊंड एक्सरसाइज. याला क्लोज ग्रिप बेंच प्रेस बोलतात. त्याचे सुद्धा तुम्ही 3 सेट्स करू शकता किंवा 4 सेट्स करू शकता. एवढी तुमची ॲबिलिटी आहे आणि एवढं तुम्ही चॅलेंज वाढवू शकता, तुम्ही ट्राय करू शकता. तर आता आहे आपली चौथी एक्सरसाइज, जी आहे बॅक डिप्स. बॅक डिप्स एक साधी आणि सिंपल एक्सरसाइज आहे. फक्त एक अल्टरनेट एक्सरसाइज पण आहे जी आपण डबल बार बसताना करत असतो. तर आता बघा हे शिका. स्पाईन आमची स्ट्रेट पाहिजे. जस्ट जितक्या डेप्थ मध्ये खाली बसता येईल तितकं खाली बसायचं आणि जोरात पुश करायचं. तर अतिशय सोपी आणि इम्पॅक्टफुल एक्सरसाइज आहे. यात फक्त स्पाईन सरळ पाहिजे आणि चेस्ट अप पाहिजे. याच्यात खूप बियर्ड पोस्चर घ्यायची गरज नाही, खाली स्पाईन वापरायची गरज नाही, ते जल बाहेर काढायची गरज नाही. एक इरेक्ट पोस्चर मध्ये यायचंय
आणि फक्त खाली बसायचंय आणि हाताने पुश करायचं स्वतः. बस. सेम तुम्ही तुमच्या स्ट्रेंथनुसार रेपिटेशन्स वाढवू शकता, कमी करू शकता. तर बॅकडिप्स मध्ये सुद्धा तुमचे 3 टाईपचे मसाले इन्व्हॉल्व होतात, जे आहे तुमचे ट्रायसेप हेड्स, एंटिरियर डेल्टोइड आणि पेक्टोरलिस मायनर आणि तुमचा अप्पर हेड ऑफ कॅव्हिट्युजर. तर हे असे मसल्स आहेत जे या बॅकडिप एक्सरसाइज मध्ये कव्हर होतात. आज मी तुम्हाला दाखवले की 2 आयसोलेशन एक्सरसाइज आणि 2 कंपाऊंड एक्सरसाइज. जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली ट्रायसेप टार्गेट करत असता तेव्हा तुम्ही ऍटलिस्ट 5 एक्सरसाइज ट्राय करू शकता, जर तुम्ही सिंगल मसल ग्रुप टार्गेट करत असाल तर. आणि जर तुम्ही 1 day 2 मसल करत असाल, सपोज चेस्ट अँड ट्रायसेप किंवा शोल्डर अँड ट्रायसेप, तर कायम 2 आयसोलेशन एक्सरसाइज आणि 2 कंपाऊंड एक्सरसाइज जरी केली तुम्ही तरी सफिशियंट आहे. फक्त ते तुम्ही तुमच्या स्ट्रेंथनुसार आणि तुमच्या इंडिव्हिज्युअलनुसार तुम्ही ते रेप्युटेशन आणि कॅनेजेस वाढू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.